मी आज पूर्णपणे भारावून गेलोय आणि मोदीजी आपण इस्रायलच्या बाजूने उभं राहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असं म्हणत अक्षरशः आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे पूर्णपणे भारावून गेलेले दिसले. ज्यावेळेला ते तिथल्या संसदेला संबोधित करत होते त्यावेळेला त्यांनी अनेक वेळा नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आणि त्यांना हे सांगायचा प्रयत्न केला की इस्रायल हा नरेंद्र मोदींचे किंवा भारताचे उपकार कधीही विसरणार नाही. नरेंद्र मोदी हे सध्या 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. या 2 दिवसांमध्ये त्यांचा वेगवेगळ्या गोष्टींचा अजेंडा आहे, पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्टीने लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे बेंजामिन नेतन्याहू स्वतः नरेंद्र मोदींना रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवरती आले. एअरपोर्टवरती येऊन नेतन्याहूंनी या अगोदर कुठल्या कुठल्या देशाच्या पंतप्रधानांना रिसीव्ह केले किंवा प्रेसिडेंटला रिसीव्ह केले याची लिस्ट बघितली तर लक्षात येईल की असं सहसा बेंजामिन नेतन्याहू कुणासाठीही करत नाहीत. त्यांनी या अगोदर फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यूकेचे प्राईम मिनिस्टर ऋषी सुनक आणि फ्रान्सचे प्रेसिडेंट इमॅन्युएल मॅक्रॉन या तिघांनाच ते आतापर्यंत रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवरती आलेत. चौथे आहेत नरेंद्र मोदी. म्हणजे यावरूनच ते लक्षात येतंय की इस्रायलसाठी आणि बेंजामिन नेतन्याहूसाठी मोदी यांचं महत्त्व किती आहे. आता नरेंद्र मोदी यांच्या या व्हिजिटचा उद्देश काय आहे, या व्हिजिटमधून भारताला काय मिळणार आहे, इस्रायलला काय मिळणार आहे, या व्हिजिटमुळे पाकिस्तानला काय प्रॉब्लेम निर्माण झालाय, याशिवाय भारत आणि इस्रायलमध्ये नवीन डिफेन्स डील काय, अनेक गोष्ट म्हणजे इस्रायलच्या संसदेमधले तिथल्या काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी वॉकआउट का केला, त्यामध्ये नरेंद्र मोदींचा काही दोष होता का, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत 2दा इस्रायलची व्हिजिट केलेली आहे. या अगोदर ते 2017 मध्ये इस्रायलला गेलेले होते. आता ते 2026 मध्ये पुन्हा एकदा गेलेले आहेत. नरेंद्र मोदींचं एक वैशिष्ट्य म्हणजे भारताची इस्रायल पॅलेस्टाईन या विषयामधले पूर्वीची जी भूमिका होती म्हणजे 1947-48 पासून 2014 पर्यंत ती कंप्लीट भूमिका नरेंद्र मोदींनी 180 डिग्रीमध्ये फिरवली आणि पूर्णपणे वेगळ्या दिशेला घेऊन गेले. म्हणजे पूर्वी भारत जो पॅलेस्टाईनच्या बाजूने असणारा देश होता, पॅलेस्टाईनला सपोर्ट करणारा, पीएलओला सपोर्ट करणारा, हे जे सगळं होतं ते सगळं पूर्णपणे बदलून गेलं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा भारत हा पूर्णपणे इस्रायलचा कट्टर समर्थक झालाय. त्यामुळं नरेंद्र मोदींचे विशेष आभार इस्रायल मानतंय. याचं कारणच हे आहे की नरेंद्र मोदींनी भारताची मागच्या 70 वर्षांची पॉलिसी चेंज केली आणि ती वेगळ्या वळणावर नेली. आणि म्हणूनच इस्रायलच्या पार्लमेंटमधली जर तुम्ही दृश्य बघितली तर या दृश्यांमध्ये इस्रायलच्या पार्लमेंटमध्ये प्रत्येक खासदार पुढे जाऊन नरेंद्र मोदींच्या बरोबर सेल्फी काढायचा प्रयत्न करत होता, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदींनी किंवा त्यांच्या पॉलिसीनं इस्रायलला प्रभावित केलेलं आहे. या डीलमधून इस्रायलला किंवा भारताला काय मिळणार आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की इस्रायलला या गोष्टीचा आनंद सगळ्यात जास्त आहे की भारत हा इस्रायलच्या नेहमी बाजूने राहिलाय मागच्या 12 वर्षांमध्ये. त्यामुळे इस्रायलच्या पंतप्रधानांनी अनेक वेळा भारताचं कौतुक केलं. भारत हा एक भव्य देश आहे, जगाचा लीडर आहे असं ते म्हणाले आणि म्हणूनच भारताचा इस्रायलला असणारा पाठिंबा याबद्दल आम्हाला अभिमान आहे असंही त्यांनी अनेक वेळा सांगायचा आणि दाखवायचा प्रयत्न केला. भारताला यामध्ये काय मिळणार आहे, तर भारताला एक चांगला स्ट्रॅटेजिक पार्टनर मिळणार आहे भविष्यात पाकिस्तान सारखे जे आपले शत्रू आहेत यांच्या विरोधात काम करण्यासाठी. कदाचित येणाऱ्या काळात इस्रायल त्यांच्याकडे असणारा जो गोल्डन होरायझन नावाची जी मिसाईल आहे ती भारताला ऑफर करू शकतो. ही एक 2000 किलोमीटर रेंज असणारी बंकर बस्टर असणारी ही मिसाईल आहे आणि जी भारताकडे जर आली तर पाकिस्तानचं धाबं दणाणून जाईल. आणि त्यामुळं इस्रायल आणि भारत या 2 देशांच्या मधलं हे जे नातं आहे या नात्यामुळे इस्रायल देखील समर्थ होणार आहे, ताकदवर होणार आहे, कारण इस्रायलला जगात खूप जास्त मित्र नाही आहेत. आता सध्या अमेरिका त्यांचा मित्र आहे, पण तो नेहमीच असेल असं नसतं. भारत हा त्यांचा कायम असलेला मित्र आहे, पण भारताचं सरकारची भूमिका मात्र नेहमी तडजोडीची वेगवेगळ्या प्रकारची असते. कधी कधी भारत इस्रायलला मदत जरी करत असला तरी प्रत्येक वेळेला करेलच असं नव्हतं. पण नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून हे नेहमी प्रो इस्रायल भूमिका घेतात. त्यामुळे इस्रायल प्रयत्न करतोय की दोन्ही देशांनी एकत्र येऊन चांगल्या समर्थतेच्या दिशेने वाटचाल करावी. आणि म्हणून बेंजामिन नेतन्याहूंनी त्यांच्या भाषणामध्ये जे नेसेट समोर पार्लमेंट समोर जे भाषण केलं त्यामध्ये ते वारंवार नरेंद्र मोदींना माय डिअर फ्रेंड असं म्हणत होते. आणि त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं की फ्रेंडपेक्षा नरेंद्र मोदी माझे भाऊ आहेत असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. या सगळ्यामधून त्यांना हे सांगायचं होतं की नरेंद्र मोदी आणि मी पर्सनली किती क्लोज आहे, दोन्ही देश किती क्लोज आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढे ही गोष्ट सांगितली की नरेंद्र मोदींची मिठी ही जगभरात फेमस आहे आणि नरेंद्र मोदींनी आज मला एअरपोर्टवरती मिठी मारली म्हणजे नरेंद्र मोदींच्या मी खूप जवळ आहे आणि या गोष्टीचा देखील मला अभिमान आहे.
कारण नरेंद्र मोदी अशीच कुणाला मिठी मारत नाहीत. त्यांनी आज मला मिठी मारली म्हणजे मी त्यांच्या खूप जवळचा आहे, असं बेंजामिन नेतन्याहूंनी सांगितलं. नरेंद्र मोदींच्या या व्हिजिटच्या अगोदर काही राजकीय नाट्य इस्रायलमध्ये रंगलेलं होतं. यामध्ये तिथला जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षांनी ठरवलेलं होतं की आम्ही या स्पीचला म्हणजे नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणार नाही. यासाठी त्यांनी कारण दिलेलं होतं की जे इस्रायलचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना या कार्यक्रमाला बोलवलेलं नाही, याचा निषेध म्हणून ते वॉकआउट करणार होते. पण प्रत्यक्षात त्यांचा वॉकआउट हा नरेंद्र मोदींच्या विरोधात नसून तो तिथल्या सरकारच्या विरोधात होता. म्हणून त्यात सुद्धा खासियत बघायची, एक वेगळेपण बघायचं तर फक्त बेंजामिन नेतन्याहू यांच्या भाषणाच्या वेळी विरोधकांनी वॉकआउट केला आणि नंतर नरेंद्र मोदी जेव्हा भाषणाला आले त्यावेळेला हे सगळे विरोधक पुन्हा येऊन त्यांनी आपापल्या जागा पकडल्या आणि त्यांनी नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं आणि त्यानंतर नरेंद्र मोदींचे आभार देखील मानले की भारत मागच्या अनेक वर्षांपासून सतत इस्रायलला पाठिंबा देतोय. आता इस्रायल आणि भारत जे काही करतायत याचा पाकिस्तानला फार त्रास आजकाल व्हायला लागलाय, कारण पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून वितुष्ट आहे. त्यामध्ये एक अशी गोष्ट होणार आहे की हेक्झागोनल अलायन्स म्हणजे काय, एक षटकोन तयार होणार आहे. या षटकोनामध्ये इस्रायल, भारत असणार आहे, याशिवाय सायप्रस असणार आहे, ग्रीस असणार आहे. हे असे देश आहेत, या देशांना इस्लामिक राष्ट्रांचा त्रास होतोय. मागच्या अनेक वर्षांपासून त्यांचं इस्लामिक राष्ट्रांच्या बरोबरचं नातं हे दुश्मनीचं राहिलेलं आहे. असे जे सगळे देश आहेत हे सगळे देश एकत्र येतील आणि एक षटकोन तयार करतील, जेणेकरून जगभरातला जो इस्लामिक राष्ट्रांचा जो दबदबा आहे तो मोडून काढता येईल, विशेषतः मध्यपूर्वेतला. आणि त्यासाठी हे प्रयत्न करतील. म्हणून इस्रायलचा निषेध सध्या पाकिस्तानमध्ये केला जातोय. पाकिस्तानला ही भीती आहे की भारत आणि इस्रायल जर एकत्र आले तर हे पाकिस्तानला येणाऱ्या काळात डोकेदुखी होऊ शकते. याबद्दलचे अनेक आर्टिकल देखील अल जजीरा सारख्या वेबसाईटवरती आलेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींची ही इस्रायल व्हिजिट ही आत्ताच्या एवढ्या अनस्टेबल म्हटल्या जाणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलेली ही व्हिजिट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की भारत आणि इस्रायलमधले संबंध हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये इस्रायलमध्ये यायला तयार आहे. जसं काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प तिथं गेलेले होते, तसंच आता नरेंद्र मोदी तिथं गेलेले आहेत. अशा परिस्थितीत तिथं जाणं हे धोक्याचं असताना देखील ते गेले. यातून त्यांनी एक संदेश द्यायचा प्रयत्न केला की आम्ही इस्रायलसाठी इथं येऊ शकतो. त्यामुळे भारत आणि इस्रायल यांच्यामधले हे संबंध आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरोखर भारतानं इस्रायलच्या बाजूनं खंबीरपणे उतरावं का? सगळ्या जगातल्या अनेक देशांच्या बरोबर कदाचित दुश्मनी पत्करावी लागेल, ती पत्करायला लागली तर लागावी का? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.